मुंबईच्या नेव्हल डॉक इथं दहशतवादी हल्ला होणार असल्याबाबत मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोननं ही बातमी कळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ही जहांगीर शेख अशी सांगितलेली आहे। तर जहांगीर शेख याने तो आंध्र प्रदेशमधून बोलत असल्याचं सांगत त्याला आलेल्या फोनवरती एका व्यक्तीने ही माहिती त्याला दिल्याची माहिती ही मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला त्याने कळवलेली आहे। तर या फोन नंतर पोलिसांकडून त्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, मात्र संशयास्पद काहीही आढळून आलेलं नाही। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नेमकं काय प्रकरण आहे? काल शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक निर्णायक फोन आला होता। समोरील व्यक्तीने जहांगीर शेख अशी स्वतःची ओळख सांगितली आणि ही ओळख सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला जहांगीर शेख याला एक फोन आला होता आणि त्याने नेव्हल डॉक या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर जहांगीर शेख यांनी मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून या संबंधात सर्व गोष्टींची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील राबवलं, मात्र संशयास्पद काही आढळून आलेलं नाहीये। मुंबईत आपण जर पाहिलं तर अनेक संशयास्पद जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे दिल्ली स्फोटानंतर, आणि अशातच या फोनमुळे एकच खळबळ उडालेली होती। या घटनेची गंभीर दखल घेऊन आता फोन करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांकडून तपास हा सुरू झालेला आहे। शनिवारी सायंकाळी हा फोन आला होता आणि यानंतरच एकच गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। दिल्लीत ज्या पद्धतीने स्फोट झाला त्यानंतर मुंबईत हाय अलर्टवर आहेत आणि अशातच हा फोनमुळे आणखी पोलीस पॅनिक झाल्याचं पाहायला मिळालं। आकांक्षा, अगदी त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकचा तपास करतात। धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।